हॅलो मंडळी, नमस्कार. बबिता रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कोळंबी रसा रेसिपी पाहणार आहोत. चमचमीत आणि झणझणीत अशी कोळंबीचे कालवण. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतली आहे. मोठी कोळंबी आहे. त्याचा जो वरचा कवर असतो तो काढून टाकायचा आणि 2-3 पाण्याने कोळंबीला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कोळंबीमधला जो काळा धागा असतो तोही काढून घ्यायचा, जेणेकरून कोळंबी कडू लागत नाही. चला तर मग आपली कोळंबी तयार आहे. मी 2-3 पाण्याने कोळंबीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता यात मी 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून घेत आहे आणि कोळंबीला व्यवस्थित छान प्रकारे चोळून घ्यायचं आणि मिक्स चोळून घ्यायचं आणि झाकून ठेवूयात 15 ते 20 मिनटं. तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करून घेऊयात. तर इथे मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये आता कांदा आपण भाजून घेणार आहोत. तर इथे 2 मोठे आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत आणि त्याला आपल्याला लालसर रंग येईपर्यंत कांद्याला भाजून घ्यायचा आहे. अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, त्याचे छोटे छोटे काप कापून घेतलेत आणि ते कांद्यासोबतच भाजून घ्यायचं आहे. इथे अर्धा टोमॅटो घेतला आहे, त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या. टोमॅटोला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कांद्या आणि खोबऱ्यासोबतच टोमॅटोलाही भाजून घेऊयात. लसूण 10-12 पाकळ्या त्याही आपण त्यासोबतच भाजून घेणार आहोत. तांबूस रंग येईपर्यंत छान प्रकारे कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण सगळं आपलं भाजून झालेलं आहे. तर आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. कोथिंबीर घेतली, 1 चमचा जिरं टाकलं आणि त्याची अशी बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. तर आपलं वाटणही तयार आहे आणि कोळंबी तयार आहे. कोळंबीला मी थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेत आहे. कोळंबीला अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं, म्हणजे भाजीमध्ये ती पटकन शिजते आणि खायलाही छान लागते. काही जण म्हणतात कोळंबी फ्राय केल्याने रबरासारखी लागते, तर असं काही होत नाही. तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा. खूप छान आणि खूप टेस्टी लागते कोळंबी अशा प्रकारे जर तुम्ही बनवाल तर. ते इथे कढई तयार आहे आणि वाटणही तयार आहे. कोळंबीही फ्राय करून झाली आहे. तर इथे 3 मोठे चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण त्यात मी घालून घेणार आहे आणि छान प्रकारे मिसळून घ्यायचं आहे. इथे आता कोरडे मसाले आपण घालून घेणार आहोत. 2 मोठे चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला मिसळून घेऊयात आणि वाटणाला तेल सुटेपर्यंत छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. गॅस मंद आचेवरच ठेवायचा. 1 चमचा मसाला घालून घेऊयात. तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल, फिश करी मसाला, चिकन मसाला किंवा मटन मसाला जो असेल तो तुम्ही त्यात टाकू शकता. कोळंबीला खूप छान स्वाद येतो. आपलं वाटण तयार आहे, तेलही सुटलेलं आहे. आता यात थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि 1-2 मिनटात उकळी येते. उकळी आली की तेलाची तरी वरती दिसली की लगेच त्यात कोळंबी घालायची. तर मी सगळी कोळंबी त्यात घालून घेतली आहे आणि 1-2 मिनटं कोळंबीला मसाल्यामध्येच छान प्रकारे शिजू द्यायचं आहे. पूर्ण कोळंबीला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता रशाला उकळी आलेली आहे. आता या स्टेजवर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही तुमच्याप्रमाणे पाणी घालू शकता. इथे मी 1 ग्लास पाणी घातलं होतं. त्यात मी 1 बटाटा घालून घेतला आहे. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण मला कोळंबीमध्ये रशामध्ये बटाटा खूप आवडतो म्हणून मी 1 बटाटा घालते, म्हणजे घालतेच. तर इथं रशाला उकळी आलेलं आहे. तर छान प्रकारे रशाला आपल्याला 10 ते 15 मिनटं मंद आचेवरती शिजू द्यायचं आहे. छान कडू द्यायचं आहे. चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. तर तुम्ही पाहू शकता इथं कोळंबीचा रस्सा खूप छान झालेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आणि भन्नाट दिसतो आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कोळंबीची भाजी बनवू शकता. मस्त लागते, अप्रतिम लागते. कोणत्याही भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. ज्वारीची, बाजरीची, तांदळाची, भातासोबत खूप मस्त लागते. तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा. तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बबिता रेसिपीजवर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.